महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी बेलापुर विधानसभा मतदार संघ के प्रभारी शार्दुल कौशिक के नेतृत्व में नवी मुंबई में लगातार कांग्रेस की ताकत बढ़ती जा रही है। हाल ही में शार्दुल कौशिक के कार्यों से प्रभावित भारतीय जनता पार्टी में शामिल महेंद्र गायकवाड़ ने भाजपा का दामन छोड़ अपने असंख्य कार्यकर्ताओं के साथ कांग्रेस में घर वापसी की है। वाशी स्थित शार्दुल कौशिक के जनसंपर्क कार्यालय में महेंद्र गायकवाड़ ने सभी कार्यकर्ताओं के साथ कांग्रेस पार्टी में पक्ष प्रवेश कर भारतीय जनता पार्टी को करारा झटका दिया है। वहीं पार्टी नेतृत्व की कसौटी पर खरा उतरने का महेंद्र गायकवाड़ ने वादा किया है। इस दौरान शार्दुल कौशिक ने नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए कहा कि जिला कांग्रेस कमेटी में उपाध्यक्ष रहे महेंद्र गायकवाड़ की भाजपा से कांग्रेस में घर वापसी से पार्टी की ताकत बढ़ी है। काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेतृत्व, युवकांचे नेतृत्व वाशीचे महेंद्र गायकवाड़ जे पक्षाच्या जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उपाध्यक्षही होते, त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेला। परंतु त्यानंतर मला वाटतं 4-5 महिने झाले त्या विषयाला आणि मला 1 महिन्यापूर्वी माझ्याशी त्यांचा संपर्क झाला। तर त्यांनी मला सांगितलं की मला परत माझ्या घरी परत यायचं आहे आणि त्यांच्या आज या काँग्रेस पक्षामध्ये आम्ही परत प्रवेश केलेला आहे आणि हा एका प्रकारे घर वापसीचा त्यांचा विषय झालेला आहे। स्वघरी परत ते आलेले आहेत आणि ते एक म्हण आहे की सुबह का भूला शाम को घर आता तो उसे भूला नहीं कहते आणि त्याच अनुषंगाने आज यांचा आम्ही प्रवेश केलेला आहे। आणि याच माध्यमातून मी आणखी म्हणजे लोकांना सांगू इच्छितो की भाजप असो किंवा दुसरे जे पक्ष आहेत ते असो, ते जे लोकांचं दिशाभूल करून त्यांचा प्रवेश करून घेत आहे आणि त्यानंतर त्यांच्या मार्फत लोकांचे कामं होत नाही, त्यांच्यासोबतचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। आणि माझं त्यांनाही आव्हान आहे की अशा प्रकारे दिशाभूल होऊ नका आणि आपल्या पक्षात आपण जसं काँग्रेस पक्षातर्फे आपण विषय लोकांचे मांडतो, जसं आपली लोकांचे आपण प्रश्न वरिष्ठ पातळीवर आपण घेऊन जातो आणि प्रश्न मार्गी लावतो, लोकांचे कामं होतात, त्या पद्धतीने ते काम चालू ठेवा। वहीं महेंद्र गायकवाड़ ने अपनी घर वापसी पर भाजपा पर कटाक्ष किया। काँग्रेस पक्षामध्ये असताना असं बरंच काही ऐकण्यामध्ये यायचं की बीजेपी हा पक्ष लोकांची बरंच कामं करतो, समाजकार्य करतो। तर त्यावेळेस असं झालं की माझी पण स्वतःची दिशाभूल करण्यात आली। बीजेपीचे काही नेते लोक माझ्याकडे आले होते, काही नगरसेवक आले होते, त्यांनी मला असं सांगण्यात आलं की आमच्या इथे कामं लवकर होतात करून। तर मी इथे बघा समाजकार्य करण्यासाठी चाललेलो आहे, ठीक आहे। तर मे बी कदाचित त्यामुळे दिशाभूल झाल्यामुळे मी बीजेपी पक्षामध्ये प्रवेश घेतला। या गोष्टीला झाले आता एक ऑलमोस्ट 5 महिने। या 5 महिन्यामध्ये मी हे बघितलं की बीजेपी पक्ष हा लोकांची कामं नाही करत अजिबात। लोकांची कामं तर दूरची गोष्ट आहे, ते लोकांची दिशाभूल करतात, समाजामध्ये चुकीची न्यूज फैलवतात। ज्या पद्धतीने ते स्वतःच्या कार्याबद्दल खूप वाहवा करून सांगतात की आम्ही हे करतो ते करतो, ते लोकांसाठी काही काम करत नाहीत। युवकांची दिशाभूल करून त्यांना जबरदस्ती बीजेपीमध्ये पक्षप्रवेश करायला लावतात। पक्षप्रवेश केल्यानंतर जी काही लोक कामं घेऊन जातात त्यांच्याकडे, ती कामं त्यांच्याकडून होत पण नाहीत, कारण ते बघा कामं होण्यासाठी एक तर स्वतःहून त्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं असतं, जे ते लोक करत नाहीत। आणि ज्यावेळेस मला ते कळालं की जे लोक 5 महिन्यामध्ये काम होतच नाही लोकांची, ते लोक पुढचे 5 वर्ष काय करणार आहेत। त्यामुळे मी हा निर्णय घेतला की चुकीच्या पक्षामध्ये राहून चुकीच्या लोकांसोबत राहण्यापेक्षा जे माझे स्वतःचे जवळचे लोक आहेत, ज्या पक्षामध्ये मी राहिलो, ज्या पक्षाने मला ॲक्च्युली मोठं केलं तो काँग्रेस पक्ष, त्या पक्षामध्ये जाणं योग्य राहील। कारण काँग्रेस पक्षामध्ये असताना मी जे पण कामं घेऊन गेलो ते प्रत्येक काम आदरणीय कौशिक साहेबांनी, आदरणीय शार्दुल कौशिक साहेबांनी प्रत्येक वेळेस पुढाकार घेऊन स्वतः पुढे येऊन ती कामं केलेली आहेत। त्यामध्ये कधी अशी स्थगिती आली नाही। इवन मला हे खरंच बोलायला अभिमान वाटतो की ज्या वेळेस मी बीजेपी पक्षामध्ये गेलो होतो त्यावेळेस पण कौशिक साहेब, शार्दुल कौशिक साहेब आम्ही संपर्कामध्ये होतो। काही कामं होती लोकांची जी बीजेपी पक्षामध्ये झाली पण नाही। शार्दुल कौशिक साहेबांना जेव्हा माहिती पडलं, त्यांनी स्वतःहून मला फोन केला की महेंद्र, मला असं माहिती पडलं की तुझं अशी कामं आहेत, होत नाही आहेत, तर त्यांनी माझी कामं करून दिली। त्यावेळेस मला असं वाटलं की जी व्यक्ती मी वेगळ्या पक्षामध्ये असून पण मला एवढं सपोर्ट करते, स्वतःच्या मनामध्ये काय ठेवत पण नाही आहे, मग त्याच व्यक्तीवर मी परत का जायचं नाही करून। म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की
त्या चुकीच्या पक्षामध्ये राहण्यापेक्षा माझ्या काँग्रेस पक्षामध्ये मला परत जायचं आहे. उन्होंने विश्वास के साथ ये दम भरा कि नवी मुंबई कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अनिल कौशिक और शार्दुल कौशिक के नेतृत्व में जन समस्याओं का निवारण कर पार्टी के लिए मजबूती से काम करेंगे. मी श्वासती देतो की या काँग्रेस पक्षामध्ये मी त्याच जोमाने काम करेन आणि जी लोकांची कामं होत नाहीत ती आम्ही डेफिनेटली मार्गी लावणार. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.